मला मुख्यमंत्री पदात रस नाही, पण एक ठाकरे आहेत जे बोलतात की फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. राज ठाकरे. बघा, राज ठाकरे हे स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या मताने आणि स्वतःच्या मनाने चालणारे आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत होतो, त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेत आम्ही सोबत येऊ शकतो का, आम्ही चाचपणी केली, पण शेवटी त्यांनाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे. कारण आमच्याकडे 3 पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांना फारशा जागा देऊ शकत नव्हतो. आणि त्यांचा एक पॅन महाराष्ट्र पक्ष आहे आणि निवडणुका जर लढला नाही तर पक्ष चालवणं कठीण असतं. त्यामुळे त्यांनी निर्णय केला. आमच्या विरुद्ध 70 ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते सभा देखील घेत आहेत. पण हे जरी असलं तरी वैयक्तिकदृष्ट्या आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे किंवा ते जे बोलले आहेत, या शुभेच्छा म्हणून त्यांचे मी आभार मानतो. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि 2 नेते अजितदादा पवार आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मिळून फायनल करतील कोण मुख्यमंत्री होईल. तुम्ही बोलताय एवढे चांगले संबंध आहे राज ठाकरेंबरोबर, मग माहीमचा घोळ कसा झाला? माहीममध्ये मी खरं सांगतो की स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोललो होतो की आपण ही एक सीट सोडून द्यावी, आणि मुख्यमंत्री म्हणाले आपण सोडू, आणि जवळपास ती चर्चा आमची झाली. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा सदा सरवणकरांना आम्ही बोलवलं आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तुमचं आम्ही पुनर्वसन करू, तुम्हाला आम्ही MLC करू, आता ही जागा त्यांना लढू द्या, आपण सोडू. सदा सरवणकरांनी आणि त्या शिवसेनेच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी असा मुद्दा मांडला की उलट आम्ही जर लढलो नाही तर ही मतं, कारण आपण सातत्याने गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या विरुद्ध राहिलो आहे, त्यामुळे ही मतं मनसेला जायच्याऐवजी ही उबाठाला जातील आणि त्यांचाच फायदा होईल, म्हणून आम्हाला लढलं पाहिजे. आता माझी पण एक समजवण्याची मर्यादा आहे, कारण तो वेगळा पक्ष पडतो. मग CMने राज ठाकरेंकडे त्यांना पाठवलं, पण ती काही भेट झाली नाही, किंवा ते पुढे जे काही झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यातनं फायनली मला असं वाटतं की CM साहेबांनी ती भूमिका ॲक्सेप्ट केली की बाबा जर यांना लढवलं नाही तर उबाठाचा फायदा होईल, आणि शेवटी ते काही झालं नाही.